कर्क रास कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जीवनात भावनिक स्थैर्य, मानसिक शांतता आणि कार्यातील नियमितता मोठ्या प्रमाणात जाणवेल. कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या चंद्रप्रधान स्वभावाला योग्य दिशेने वाहून नेईल. त्यामुळे तुम्ही नेहमीपेक्षा खूपच संवेदनशील असलात तरी ह्या आठवड्यात मन अंती स्थिर राहील आणि निर्णयक्षमता देखील नेहमीपेक्षा अधिक स्पष्ट दिसेल. कारण बुध आणि शुक्र ह्या दोघांचा तुमच्या कर्मभावावर विशेष अनुकूल प्रभाव राहणार आहे. तसेच या आठवड्यात घरगुती जबाबदाऱ्या नीट पार पाडण्याची प्रचंड इच्छा तुम्हाला सतत प्रेरित करेल. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल आणि जुन्या ताणतणावाचे ढग पूर्णपणे दूर होतील. त्यामुळे ह्या काळात भावनिक नातेसंबंध मजबूत करण्यावर तुम्ही अधिक लक्ष केंद्रित कराल. त्यामुळे तुमचे घरचे वातावरण आधीपेक्षा खूप ऊर्जावान दिसू लागेल. नात्यांमध्ये गोडवा हा तुमच्या उपस्थितीमुळे वाढेल. कारण तुमचे शांत आणि मृदू स्वभाव या आठवड्यात इतरांवर सकारात्मक प्रभाव निर्माण करेल. कामाच्या क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित मदत मिळू शकते. एखादा अडकलेला निर्णय तुमच्या बाजूने या आठवड्यात फिरण्याची संधी मिळेल. त्यामुळे या आठवड्यात ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार असून वरिष्ठांकडून कौतुकाची अपेक्षा तुम्ही बाळगू शकता. कारण ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला योग्य फळ देण्यास उत्सुक आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ मिश्र आहे, परंतु सकारात्मक दिशेने नेणारा राहील. कारण काही जुन्या खर्चाची पूर्तता ह्या आठवड्यात करावी लागेल. तरीही नवीन उत्पन्नाच्या संधी देखील तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे चिंतेपेक्षा नियोजनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी. कारण मानसिक ऊर्जा जरी मजबूत असली तरी पाण्याची कमतरता, अनियमित जेवण, वेळी अवेळी खाणे आणि थकवा यामुळे शारीरिक दुर्बलता जाणवू शकते. त्यामुळे ह्या आठवड्यात शरीराला विश्रांती देण्यासाठी वेळ राखणे आवश्यक आहे. शरीराच्या लयीत चालणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. प्रत्येक कर्क राशीच्या जातकाने प्रिय व्यक्तीसोबत संवाद खूप महत्त्वाचा ह्या आठवड्यात ठरणार आहे. कारण तुमच्या शांततेत त्यांना आधार मिळणार आहे. नात्यातील गैरसमज दूर करण्याकरता हा आठवडा योग्य सुवर्णसंधी तुम्हाला प्राप्त करून देईल. त्यामुळे प्रेमसंबंधात खोलपणा वाढणार असून अविवाहित असाल तर एखादा जुना संपर्क पुनश्च सक्रिय होण्याची शक्यता निर्माण होईल. त्या संवादातून पुढे सुंदर नात्याची पायाभरणी होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायक ठरणार असून तुम्हाला एकाग्रता तुमची वाढवणं आवश्यक आहे. अभ्यासातील अडचणींचे निराकरण तुम्ही त्यामुळे सहज करू शकाल. या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना एखाद्या महत्त्वाचा मार्गदर्शक लाभू शकतो, ज्यामुळे दिशा अधिक स्पष्ट होईल व प्रवासाच्या बाबतीत अचानक ठरलेला प्रवास फायदेशीर ठरेल. विशेषतः कौटुंबिक किंवा धार्मिक कारणाने झालेला प्रवास तुम्हाला मानसिक शांती देईल, जीवनात नवीन दृष्टिकोन आणेल. तसेच एखादी जुन्या जागेची किंवा व्यक्तीची भेट ह्या आठवड्यात तुम्हाला नवीन भावनिक ऊर्जा देऊन जाईल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास योग्य संकेत प्रदान करेल. पैशांच्या येण्या जाण्याच्या बाबतीत काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे. कारण काही आवश्यक कागदपत्रांवर सही करण्याची वेळ येईल आणि त्यावेळी मानसिक शांतता आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. त्यामुळे ह्या आठवड्यात कोणतेही पाऊल घाईत उचलू नका. सर्वत्र विचारपूर्वक निर्णय घेतल्यास यश निश्चित आहे. मित्रपरिवाराच्या बाबतीत थोडा बदल जाणवेल. कारण काही जवळचे मित्र ह्या आठवड्यात तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. त्यांना मदत करणे तुम्हाला देखील मानसिक समाधान देणारे ठरेल. त्यामुळे सामाजिक जीवनातही तुमची चमक कायम राहील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला लाभणार असून त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात येणारे अडथळे सहज दूर करू शकाल. तुमच्या मनातील गोंधळ पूर्णपणे कमी होईल. या आठवड्यात तुम्हाला जीवनात एक नवीन स्थिरता जाणवेल आणि हाच आठवडा तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानसिक भूमिका देखील बजावेल. कर्क राशीच्या जातकांना आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या वाट्याला नोकरी, व्यवसाय व नातेसंबंध ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रगतीचे नवीन संकेत निर्माण होणार असून मानसिक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढलेली जाणवेल. कारण चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे तुमचे अंतर्मन आणि संवेदनशील असले तरी योग्य दिशेने कार्यरत राहील आणि त्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय ठाम व विचारपूर्वक असणार आहेत. या काळात काही नवीन कामाच्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये पुढे उन्नतीची वाट खुली होईल. त्यामुळे वरिष्ठांकडून प्रोत्साहन आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळणे तुमच्यासाठी आशादायक ठरणार आहे. पैशाच्या बाबतीत हा आठवडा कर्क राशीच्या जातकांना विशेष महत्त्वाचा ठरणार असून एखादी आर्थिक योजना तुम्हाला चांगली लाभदायक ठरू शकते. एखादा बंद पडलेला आर्थिक प्रवाह पुन्हा या आठवड्यात सुरू होऊ शकतो. मात्र गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगा, पण योग्य वेळेला योग्य निर्णय नक्की घ्या.
वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि पती पत्नींमध्ये सौहार्दपूर्ण व्यवहार होतील. एकत्र वेळ घालवण्याची नवीन संधी मिळेल, त्यामुळे नात्याला मजबूती मिळेल आणि अनेक गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात एकत्रित भविष्याविषयी चर्चा होण्याची शक्यता असून संवादात स्पष्टता राहील, त्यामुळे नात्यात विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष द्यावे, कारण ग्रहस्थिती त्यांना भरपूर एकाग्रता वाढवणारी आहे. त्यामुळे कठीण विषयही तुम्ही सहज समजण्यास मदत होईल. घरामध्ये एखादी वस्तू खरेदी होण्याची किंवा घरात काहीतरी छोटेखानी सुधारणा करण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे. त्यामुळे ग्रहसौख्य वाढणार असून घरातील सदस्यांमध्ये सकारात्मकतेचा भाव निर्माण होईल. आई किंवा आई समान व्यक्तींकडून विशेष प्रेम आणि आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे मानसिक शांती वाढेल व काही गोष्टींमध्ये तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य दिशेला नेईल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल. मित्रांबरोबर एखादा छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मन ताजेतवाने होईल आणि काही नवीन कल्पना जन्म घेतील. आरोग्याच्या दृष्टीने पित्त वाढणे, थकवा किंवा डोळ्यांचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पाणी अधिक प्या आणि गरम तेलाच्या मालिशचा उपयोग करा. त्यामुळे या आठवड्यात तुमची आध्यात्मिक ऊर्जा वाढेल आणि प्रार्थना, ध्यान किंवा जप करताना मनाला विलक्षण स्थिरता जाणवेल. तुमच्या प्रार्थनेला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेली मेहनत वेगळ्या पद्धतीने परिणामकारक अशी ओळखली जाईल आणि तुमची प्रतिमा देखील मजबूत होईल. त्यामुळे संयमाची साथ कायम ठेवा, कारण ती तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करणार आहे. घरातील मुलांमुळे आनंद येईल आणि एखादी छोटी उपलब्धी तुमच्या मनाला अभिमानाची जाणीव करून देईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि करिअरची दिशा अधिक स्पष्ट दिसेल. त्यामुळे मानसिक ताकद वाढेल. जीवनात एखाद्या जुन्या स्वप्नांची पूर्तता या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशावादी राहा, कारण तुमच्यासाठी पुढे चांगला काळ सुरू होणार आहे. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे चंदेरी. शुभ अंक आहे 2 आणि 7. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 8, 10 व 12 डिसेंबर. व कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, दररोज सकाळी घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला एक तांब्याचा कलश ठेवा व त्यावर एक पांढरे फूल अर्पण करा. त्यामुळे चंद्रदोष शांत होईल, भावनिक अस्थिरता कमी होईल आणि घरात सौख्य आणि शांती ह्यामध्ये वृद्धी होईल. शिवराशीच्या जातकांना ह्या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी तेजस्वी, आत्मविश्वास, वाढती प्रतिष्ठा आणि दृष्टिकोनातून सकारात्मकता घेऊन उगवणारी आहे. सूर्याची अनुकूल स्थिती अनेक प्रलंबित कामांना गती देईल. तुमच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्वगुण आणखीन प्रखरपणे प्रकट होतील. बुधाचा सौम्य प्रभाव संभाषणात स्पष्टता, शब्दांमध्ये प्रभाव आणि निर्णय घेण्याची तीक्ष्णता वाढवणारा ठरेल. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही विषयावर तर्क, धैर्य आणि नेमकेपणाने आपली बाजू समोर मांडू शकाल. शुक्राचा शुभदृष्टी परिणाम सामाजिक संबंध, कौटुंबिक वातावरण व दैनंदिन भावनिक ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी मदत करेल. ज्यामुळे घरात गोडी आणि शांतता, सौहार्दपूर्ण वातावरण राहणार असून गुरुचा 7वा दृष्टियोग भाग्योदय, प्रवासाच्या नवीन संधी व दैवयोगाला चालना देईल. तुमच्या पुढील योजना अधिक परिणामकारकपणे पुढे सरकतील आणि कार्यात येणाऱ्या लहान अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी योग्य इच्छाशक्ती व अधिक स्थिर मानसिकता या आठवड्यात तुम्हाला एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवेल. पहिल्याच दिवशी कोणत्या विषयावर लक्ष द्यावे हे स्वतःचे नैसर्गिकपणे जाणवेल, कारण अंतर्गत आवाज तुम्हाला नेमका मार्ग कसा धरायचा हे सूचित करेल. कोणतीही गोष्ट अचानक बदलल्यास तुम्ही परिस्थितीला अवधानाने सामोरे जाऊ शकाल. तसेच सोमवारपासून बुधवारपर्यंत कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा, सहकार्यांचे सहकार्य आणि नियोजनात सातत्य राखण्याची संधी मिळेल. ज्यामुळे एखादे दीर्घकाळ प्रलंबित काम देखील ह्या आठवड्यात पूर्णत्वाकडे जाईल. आर्थिक व्यवहारात अचूकता, शिस्त आणि अंदाज बांधण्याची क्षमता सुधारेल, कारण शुक्र आणि गुरु मिळून आर्थिक बाजूला तुम्हाला दिलासे देणारे परिणाम निर्माण करतील. गुंतवणूक, बचत आणि खर्चासाठी नवीन मार्ग सापडतील. परंतु बुधाच्या स्थितीमुळे भावनिक संवेदनशीलता थोडी वाढू शकते, म्हणून व्यक्तिगत नात्यांमध्ये शब्द जपून वापरा. लहानशा मतभेदांना मोठे रूप देऊ नका. नात्यांच्या कोमल पैलूंना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा वाद टाळा आणि संवाद साधा. प्रेमसंबंध असणाऱ्या सिंहराशीच्या जातकांसाठी आठवडा मनातील अडथळे दूर करण्यासाठी, संवाद आणि अधिक तुमच्यातील आपापसातील संबंध अधिक चांगले करण्यासाठी आहे. एकमेकांबद्दलच्या अपेक्षा खुलेपणाने शेअर करण्याचा हा कालखंड असून शुक्र तुमच्या मनातील गुंतागुंतीच्या भावना व्यवस्थित मांडण्यास मदत करेल. विवाह संबंधामध्ये चांगले बदल घडून परस्पर तुमचे एकमेकावरचा विश्वास वाढणार आहे.
ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची काळजी घेणे आठवड्यात आवश्यक असून चंद्राची स्थिती कधी कधी घरगुती वातावरणात अस्थिरता किंवा अचानक अनावश्यक तणाव निर्माण करू शकते. तुम्ही जास्त संवेदनशील झालात तर प्रक्रियेत उतावळेपणा येऊ शकतो. त्यामुळे अगदी जाणीवपूर्वक शांत राहणं आवश्यक आहे. परिस्थितीला वेळ देणे आणि थोडी तटस्थता ठेवणे उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन करार, ग्राहक वाढ, विस्तार आणि भांडवलविषयक निर्णय घेण्यासाठी योग्य राहणार असून सूर्य व गुरु तुमच्या व्यापारिक दृष्टिकोन मजबूत करतील आणि एखादा लाभदायक संपर्क अचानक घडण्याची शक्यता निर्माण करतील. त्यामुळे नेटवर्किंग करताना आत्मविश्वास, प्रामाणिकता आणि नवीन कल्पकता वापरणे आवश्यक आहे. या काळात सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाग्रता मोठ्या प्रमाणात वाढणार असून बुधाची साथ, स्मरणशक्ती, विश्लेषण कौशल्य आणि विषयाच्या मूळ तत्वांना समजून घेण्याची क्षमता तुमची ह्या आठवड्यात अधिक शार्प होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना हा काळ विशेषतः परिणामकारक राहणार असून दैनंदिन नियोजन सुबकपणे पूर्ण करण्याची क्षमता वाढेल. योग्य मार्गदर्शन मिळण्याचे योग मजबूत दिसत असून करिअर बदलाचा विचार करण्यासाठी हा वेळ विशेष विश्लेषण आणि नियोजनाचा आहे. परंतु निर्णय आठवड्याच्या उत्तरार्धात घेणे फायदेशीर ठरेल, कारण मंगळ त्यावेळी तुमच्या धाडसाला स्थिरता आणि दिशा देईल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्यतः अनुकूल ठरणार आहे, परंतु पित्त, उष्णता, थकवा किंवा रक्तदाबासंबंधित त्रासांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, कारण सूर्याची तीव्रता कधीकधी शरीरातील जळजळ वाढवू शकते. त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या, योग्य आहार घ्या आणि योगासने आणि प्राणायाम ह्याचा रोज अवलंब करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. विशेषतः बुधवार आणि शुक्रवार ह्या 2 दिवशी मानसिक तणाव किंवा चिडचिड वाढू शकते. म्हणून शांत वातावरणात बसून स्वतःला पुनर्संचयित करणे फायद्याचे ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आणि घाई गडबड टाळणे अत्यंत गरजेचे आहे, कारण मंगळाच्या स्थितीमुळे किरकोळ अपघाताच्या शक्यता आहेत. आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची कौटुंबिक चर्चा, नातेवाईक भेट किंवा आर्थिक निर्णय घडू शकतात. तुम्हाला त्यात महत्त्वाची भूमिका निभावावी लागेल. त्यावेळी मन शांत, विचार स्थिर आणि कृती नेमकी ठेवणे आवश्यक आहे. मित्रपरिवारातून एखादा शुभसंदेश, नवीन संधीचा धागा या आठवड्यात मिळू शकतो, जो पुढील महिन्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आणि एकंदरीतच हा आठवडा तुमच्या तेज, ताबा, संधी आणि व्यक्तिमत्वाच्या उजेडात वाढ करणारा आहे. तुम्ही जिथे जाल तिथे तुमचा प्रभाव नजरेत भरेल, कारण आकाशातील ग्रहस्थिती तुम्हाला आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि धाडसाचा सुंदर संगम प्रदान करणार आहे. या आठवड्याच्या उत्तरार्धात शनी प्रभावातील सूक्ष्म बदल, कौटुंबिक मानसशास्त्र, प्रेमसंबंधातील भावनिक हालचाल आणि व्यावसायिक दृष्टिकोनातील दूरगामी परिणाम यांचे विस्तृत विवेचन तुम्हाला सापडणार आहे. भाग्योदय, आध्यात्मिकता, अंतर्ज्ञान आणि तुमच्या निर्णयक्षमता ह्याच्यातील परस्पर संबंध या आठवड्यात कसा आकार घेईल हे तुम्ही सहजपणे बघू शकाल. भविष्यकालीन बचत आणि व्यवस्थित खाती सांभाळणे ह्यासाठी हा आठवडा आवश्यक असून अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात एखाद्या व्यक्तीकडून सहाय्य, अपेक्षित प्रतिसाद किंवा जुनी थकलेली येणी येऊ शकतात. त्याचे संकेत तसे दिसत आहेत, ज्यामुळे तुम्हाला भावनिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर दिलासा मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल आणि सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढणार असून लोक तुमच्याकडे आदराने, विश्वासाने आणि कौतुकाने पाहतील. एकूणच आठवड्याची समाप्ती सौख्यदायक, समाधानी आणि फलदायक ठरणार असून ग्रहस्थितीच्या कृपेने तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित फलित मिळेल. तुम्ही जे काही साध्य करण्याचा निर्धार केला आहे तो मार्गावर आणण्यात तुम्हाला यश मिळेल. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे सोनेरी पिवळा, शुभ अंक आहे 1 व 3, शुभवार आहे रविवार व बुधवार, शुभ दिनांक आहेत 8, 9 व 11 डिसेंबर. व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातून 1 तांब्याभर जल अर्पण करा आणि ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. त्यामुळे येणारे अडथळे दूर होतील, आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक, साप्ताहिक कार्यक्षेत्रावर तेज व यश तुम्ही सहजपणे प्रकट करू शकाल. कन्या राशीच्या जातकांसाठी या आठवड्याची सुरुवात अत्यंत सूक्ष्मनिरीक्षण, विश्लेषणशील मन आणि प्रखर कर्तव्य भावनेच्या प्रभावाखाली होणार असून बुधाचे वक्रित्व संपत असल्यामुळे तुमचे विचार पुन्हा एकदा स्थिर आणि व्यवस्थित होताना दिसतील. तुमची दैनंदिन कामे आता एका नेटक्या आणि सुबक मार्गाने पूर्ण होताना दिसतील. त्याच्यात एक उत्तम वेग येईल.
तुमच्या मनाला एक प्रकारची आंतरिक शांती आणि समाधान मिळेल. तुमची एकाग्रता मागील आठवड्यापेक्षा अधिक तीक्ष्ण आणि स्थायिक होणार असून त्यामुळे तुमचे अनेक प्रलंबित कामे या आठवड्यात तुम्ही सहजगत्या करू शकाल. या आठवड्यात तुमच्या ग्रहस्थितीला चंद्राचा प्रभाव अधिक जाणवेल. त्यामुळे घरगुती बाबी, कुटुंबातील सदस्यांची काळजी आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांकडे तुमचे लक्ष काहीसे खोलवर केंद्रित करणे गरजेचे आहे. तुम्हाला स्वतःहून पुढाकार घेऊन अनेक कामे पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल. बुध शुक्राच्या सौम्य दृष्टियोगामुळे तुमची व्यवहार कुशलता, संवाद, स्पष्टता आणि मनातील चिंता कमी करण्याची क्षमता वाढेल. तुम्ही स्वतःच्या कुशल नियोजनाची ताकद ओळखून आवश्यकता भासल्यास स्वतःच्या पद्धतीने निर्णय घेण्याची तयारी दाखवाल. संपूर्ण कालावधीत कन्या राशीच्या जातकांना मानसिक स्थिरता आणि भावनिक संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण काही दिवसांमध्ये चंद्राच्या स्थितीमुळे हलक्या स्वरूपाचा भावनिक चढ उतार होण्याची शक्यता आहे. परंतु ही अवस्था तात्पुरती आहे आणि तुमच्या धीरगंभीर स्वभावामुळे ती फार काळ टिकणार नाही. उलट तुम्ही ह्या काळात स्वतःच्या विचारांचे सूक्ष्म विश्लेषण करून योग्य दिशेने स्वतःला प्रवृत्त करण्यास अधिक समर्थ बनाल. ग्रहस्थितीनुसार तुम्हाला या आठवड्यात आरोग्यविषयक जागरूकता वाढवावी लागणार आहे. शरीरात ओलावा वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्या. शीतजन्य तक्रारी किंवा हलका डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. पण योग्य आहार आणि योग्य दिनक्रम ठेवल्यास आणि पाण्याचे संतुलित सेवन केल्यास तक्रारी तुमच्या कामात व्यत्यय आणणार नाहीत. याशिवाय कन्या राशीचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे तपशिलाकडे लक्ष आणि परिपूर्णता साधण्याची वृत्ती. हाच गुण कन्या राशीचा ह्या आठवड्यात तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. व्यावसायिक किंवा वैयक्तिक कोणत्याही क्षेत्रात तुम्ही केलेले सूक्ष्म निरीक्षण तुमची अचूकता आणि विश्वासार्हता सिद्ध करेल. कामाशी संबंधित बाबतीत तुमचे विचार अधिक व्यवस्थित आणि परिणामकारक होतील. बुधाच्या मजबूत दृष्टीमुळे तुम्हाला जुन्या अडथळ्यांची उत्तरे सापडणार आहेत. दिरंगाईत पडलेल्या योजनांना नवीन गती मिळेल. तसेच ह्या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींकडून उत्कृष्ट विश्लेषण व सुव्यवस्थित कृतीची अपेक्षा करणार आहेत. तुम्ही ती पूर्णपणे पेलण्याची क्षमता दाखवाल. कारण तुमच्यातील संयम, शिस्त आणि जबाबदारीची भावना अधिक शक्तिशाली होणार आहे. त्यामुळे लहान मोठे निर्णयसुद्धा अत्यंत परिणामकारक ठरतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावधगिरीने पावले उचलणं आवश्यक असून खर्च आणि बचत यामधील योग्य संतुलन साधणे या आठवड्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. बुधाचा प्रभाव तुमचे आर्थिक विचार स्पष्ट करेल. पण अचानक येणाऱ्या खर्चापासून स्वतःला सावध ठेवणे आवश्यक आहे. तेव्हा आर्थिक नियोजन आधीपासून करा. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करायची असल्यास त्याचे विश्लेषण करूनच ती आर्थिक गुंतवणूक सुरू करा. कन्या राशीचा स्वभाव आर्थिक बाबतीत नीट विचार करूनच निर्णय घेण्याचा असल्यामुळे हा स्वभाव तुम्हाला ह्या काळात निश्चितच मदत करणार आहे. कारण अनावश्यक खर्च टाळून तुम्ही बचतीचा योग्य मार्ग शोधू शकाल आणि हाच दृष्टिकोन तुम्हाला पुढील काळात उपयोगी पडेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत ग्रहस्थिती सौम्य आणि शुभकारक असणार असून शुक्र तुमच्या भावनांना स्थिर ठेवेल आणि जोडीदाराशी संवाद अधिक सौम्य, स्पष्ट आणि परस्पर आदराने परिपूर्ण होईल. त्यामुळे नात्यातील गैरसमज दूर होतील आणि अनेकांना नव्या सुरुवातीची जाणीव होईल. तसेच अविवाहित कन्या व व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु तुमचा नैसर्गिक संकोच किंवा विचारपूर्वक टाकलेली पावले तुमची वृत्ती तुम्हाला लगेच निर्णय घेऊ देणार नाही. तरीही हा संकोच चुकीचा नाही. कारण तुमची विश्लेषणशील वृत्ती तुमच्यासाठी खरेच योग्य व्यक्ती निवडण्यास मदत करणार आहे. कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला काही गृहकार्यात जास्त वेळ द्यावा लागू शकतो. कारण घरातील वयोवृद्ध सदस्यांचे आरोग्य किंवा जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात. पण तुमचा संयम आणि शांत स्वभाव यामुळे तुम्ही सर्व काही सहज सांभाळू शकाल. ह्या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. थोडासा मानसिक ताण, थकवा जाणवू शकतो. तेव्हा योग्य विश्रांती घ्या आणि योग्य झोप घ्या. शरीराची ऊर्जा त्यामुळे तुम्हाला ताजीतवाने ठेवण्यामध्ये मदत होईल. अपेक्षित कार्यक्षमता त्यामुळे वाढून पौष्टिक आहार, कोमट पाणी व औषधी काढा घ्या. सुवासिक तेलाने मसाज करा. ह्या गोष्टींमुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. प्रवासाच्या बाबतीत हलका किंवा लहान प्रवास शक्य आहे आणि तो तुमच्या कामाशी किंवा कुटुंबाशी संबंधित असू शकतो. परंतु प्रवास करताना आरोग्य व हवामानाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
कारण बदलत्या तापमानामुळे शारीरिक त्रास उद्भवू शकतो. एकूणच पाहता या आठवड्यात कन्या राशीला ग्रहस्थिती स्थिरता, स्पष्टता आणि नियोजनाची शक्ती देणार आहे, ज्यामुळे न दिसणाऱ्या समस्यांचे उत्तर मिळेल आणि तुमची कुशाग्र बुद्धी तुमचे मार्ग स्वतः उघडेल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे सूक्ष्म निरीक्षण तुमच्या प्रगतीसाठी त्याचा योग्य उपयोग करून घ्या. उत्तरार्धामध्ये तुमच्या मनाची तपस्वी शुचिता, परिपूर्णतेचा हट्ट आणि स्वतःला सतत सुधारत राहण्याची तुमची सवय ही नक्कीच तुम्हाला यशस्वीपणाकडे घेऊन जाईल. जीवनात ते दिसत नसले तरी आतून ते स्वतःवर खूप मेहनत घेत आहात. मानसिकतेबद्दल बोलायचं झालं तर कन्या राशीचे जातक स्वतःच्या भावनांना सहज व्यक्त करत नाहीत. ते मनातलं मनातच ठेवतात. बाहेरून शांत दिसतात, पण आतून अस्वस्थता, चिंता आणि परिपूर्णतेची इच्छा त्यांना सतत ढवळून काढते. त्यांच्या मनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः सर्वात कठोर टीकाकार असतात. त्यांना इतरांनी कौतुक करण्यापेक्षा स्वतःला उपयोगी वाटणे अधिक महत्त्वाचं असतं, ज्यामुळे जरा उबदार शब्द, जरा साधं कौतुक ह्याचाही त्यांच्या मनावर खूप चांगला परिणाम होतो. प्रेमसंबंधात कन्या राशीच्या जातकांना प्रामाणिकपणा आवडतो, तसेच थोडी रक्षात्मकताही आवडते. उघड होण्यासाठी त्यांना वेळ लागतो. त्यांना गोड, साध्या, संयमी आणि तर्कशुद्ध वागणारे पार्टनर जास्त आवडतात. नशिबाचा कालखंड कन्या राशीसाठी अनेकदा हळू पण खात्रीशीर असा असतो. आयुष्याचे फळ अचानक मिळत नाही, पण ते मिळतं ते टिकाऊ असतं. मेहनत आणि सातत्य हेच भाग्यचिन्ह कन्या राशीचे असून गुरु अनुकूल असेल तेव्हा शिक्षण, करिअर, संपत्ती आणि कुटुंबात उत्तम योग येतात. बुध अनुकूल असेल तेव्हा बुद्धिमत्ता, संवाद, कामातील अचूकता आणि आर्थिक प्रगती वाढते. कन्या राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 6. शुभ रंग आहे हिरवा व पिस्ता. शुभवार आहे बुधवार व शुक्रवार व शुभ दिनांक आहेत कन्या राशीकरता 7 व 8. व कन्या राशीकरता ह्या आठवड्याचा विशेष उपाय ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा येत्या गुरुवारी 108 वेळेला जप करा. त्यामुळे तुमची मानसिक स्थिरता चांगली ठेवण्यामध्ये तुम्हाला लाभदायक ठरेल.